नमस्कार, कांचन किचन रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत। आज काय बनवायचं? आज आपण चवाळीची उसळ बनवूया। या ठिकाणी मी चवाळी शिजवून घेतलेले आहेत। जास्त काही शिजलेले नाहीये, पण हे बघा म्हणजे हातात घेतल्यानंतर फुटतात, पण थोडे अर्धे कच्चे आहेत आणि त्याची उसळ खूप छान लागते, रुचकर लागते। बघूया, आता करूया आपण उसळ करून घेऊया। प्रथम तेल घालूया। आता या ठिकाणी मी 2 कांदे चिरून घेतलेले आहेत। उसळ म्हटलं की कांदा जास्त लागतो, त्यामुळे मी या ठिकाणी 2 कांदे चिरून घेतलेले आहेत आणि या ठिकाणी काही कढीपत्त्याची पाणी सुद्धा घेतलेले आहे, धुवून स्वच्छ। आता तेल तापलं की आपण याच्यामध्ये कांदा आणि कढीपत्ता टाकायचा आहे। तेल तुमच्या गरजेनुसार तुम्ही घालू शकता। काही जणांना म्हणजे उसळमध्ये कट जो येतो तो आवडतो, काही जणांना तेलाचं प्रमाण कमी लागतं, त्या हिशोबाने तुम्ही घालू शकता। तेल टाकलेलं आहे, कढीपत्ता टाकलेला आहे। कांदा चांगला भाजून घ्यायचा। आता हे पहा, या ठिकाणी कांदा भाजलेला आहे। जास्त लाल करायचं नाही, आपल्याला उसळ करायची आहे, त्यामुळे आता गॅस कमी करा आणि याच्यामध्ये हे जे चवाळ शिजवून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये घालायचं। आता गॅस मोठा करा। आता याच्यामध्ये 1 अर्धा चमचा हळद घालायचं प्रथम आणि चांगलं हलवून घ्यायचं। आता याच्यामध्ये तिखट घालायचं, म्हणजे चटणी, मसाला चटणी जी आपण घरी रेग्युलर वापरतो ती। जसं तिखट तुम्हाला जसं हवं आहे तसं वापरायचं। आता याच्यानंतर याच्यामध्ये भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा। शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि त्याचा कूट घालायचा। या ठिकाणी तुम्हाला जर शेंगदाणे आवडत नसेल तर तुम्ही सुके खोबरं बारीक करून घातलं तरी चालेल। चांगलं हलवून घ्यायचं। आता याच्यामध्ये तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल किंवा थोडीशी आमटी हवी असेल तर याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता। आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते, मी जास्त काही म्हणजे हे करणार नाही आहे, मला उसळच हवी आहे, पण मी याच्यामध्ये जे चटणी वगैरे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे ते थोडं शिजवायचं आहे, म्हणून मी थोडंसं पाणी घातलेलं आहे। आता याच्यामध्ये मीठ घालायचं चवीप्रमाणे। तुमच्या चटणीला कसं मीठ लागतं त्या पद्धतीने तुम्ही घालू शकता। मीठ घालायचं। या ठिकाणी आता तुम्ही याला ग्रेव्ही सुद्धा ठेवू शकता, शिळ्या भाकरी बरोबर खूप छान लागते। आता काय करायचं, हे झाल्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर भरपूर घालायची। कोथिंबीरमुळे खूप रुचकर लागते उसळ। ही झाली आपली चवळीची उसळ। थोडंसं अर्ध कच्चं ठेवायचं, म्हणजे एकदम उसळ चविष्ट लागते। हे बघा, शिजलेले आहे, फक्त थोडीशी अर्धी कच्ची आहे।
या ठिकाणी आपली उसळ तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.